What did happen to the last 10? नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही छान असाल, आनंदी असाल आणि छान छान खात असाल. तर इथे तुम्ही बघताय मॉर्निंगचा वेळ आहे आणि लोलोची तयारी चालू आहे. तर आज मी तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहे ज्या तुम्हाला अगदी उपयुक्त ठरतील आणि बऱ्याच जणींना माहितीसुद्धा असतील आणि बऱ्याच जणी फॉलोसुद्धा करत असतील. तरीसुद्धा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तर काही अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचं पुढे वाढणारं काम जे आहे ते सोपं होईल आणि क्लिनिंग वगैरे ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण नेहमी ना कचरा झाल्यानंतर किंवा घाण झाल्यानंतरच करायला घेतो, पण अशा पण काही टिप्स आपण फॉलो केल्या पाहिजे ज्यामुळे खरोखर कचरा होणार नाही किंवा जरी झाला तर तो तिथल्या तिथे क्लीनसुद्धा होईल. सो सगळ्यात पहिली टिप नंबर 1, जेव्हा पण आपण मॅट्रेसचे कवर चेंज करतो किंवा मग पिलोचे कवर चेंज करतो तर पिलं किंवा मॅट्रेस आपण तसंच सोडून देतो. त्यामुळे काय होतं ना, त्याच्यावर धूळ जाऊन बसते आणि ते अधिकच अस्वच्छ होतात. असं न करता जेव्हा पण तुम्ही मॅट्रेसचं कवर रिमूव्ह कराल तर लगेचच तुमच्याकडे दुसरं कवर जर घालायला नसेल किंवा ते पॉसिबल नसेल तर अशा वेळेला ना एखादा कपडा किंवा मग एखादी चादर किंवा मग एखादं तुमच्याकडे जर मॅट वगैरे असेल तर अशा गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही त्याच्यावर टाकून घ्या व्यवस्थित. जसं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघताय तर मी माझं जे गादी आहे त्याचं कवर मी रिमूव्ह केलं होतं रात्री आणि आता सकाळचा दिवस आहे, दिवसभर त्याच्यावरती बसणं वगैरे होणार आहे. तर त्यामुळे मी काय केलं, एक चादर जी आहे ती छान अशी त्याच्यावर अंथरून घेतले जेणेकरून धूळ वगैरे जी आहे त्या चादरीवरती बसेल आणि गादी जी आहे ती स्वच्छच राहील. आणि जेव्हा पण माझं जे कवर आहे ते सुकेल त्यानंतर मी लगेचच त्याला कवरसुद्धा घालेन. तसं जिथल्या जिथे तुम्ही जर गोष्टी करायला शिकलात ना तर धूळ अजिबात होणार नाही. तर इथे तुम्ही बघता. त्यानंतर इथे ना मी डब्बे वगैरे जे होते तर ते रिकामे झाले होते, तर मी लगेचच घासून धुवून त्यांना स्वच्छ असे सुकायलासुद्धा ठेवले. कारण आपण म्हणतो नंतर करू आणि नंतरला खरोखरच अंतर होतं. तर जिथल्या तिथे आपण जर गोष्टी केल्या ना क्लीन तर आपल्याला सोप्या जातात आणि अगदी कामाचा पसारासुद्धा होत नाही. त्यानंतर लगेचच ना आपण क्लिनिंग वगैरे करून घ्यायची आहे घराची. आपण नेहमी सकाळी उठल्यानंतर ना आपण म्हणतो की ठीक आहे थोड्या वेळाने झाडू काढेन वगैरे, तर तशामुळे काय होतं ना घर अधिकच अस्वच्छ दिसायला लागतं आणि मग आपल्यालासुद्धा फ्रेश वाटत नाही, उत्साही वाटत नाही. तर लगेचच जेव्हा पण तुम्ही घरातले सगळे उठले त्यानंतर तुम्ही जे तुमचं काही बेड वगैरे असेल किंवा सोफा कम बेड असेल तर तुम्ही छान असा व्यवस्थित सेट केल्यानंतर लगेचच कचरा काढून घ्यायचा आहे. त्यामुळे थोडा कमी पसारा होतो किंवा कचरा वगैरे जो आहे तो जिथल्या तिथे रिमूव्हसुद्धा होतो. त्यानंतर टिप नंबर 2, जेव्हा पण आपण भाजी वगैरे क्लीन करायला बसतो त्यावेळेला ना काय करायचं की नेहमी भाजी क्लीन करायच्या बरोबर एखादी पिशवी किंवा एखादा पेपर किंवा एखादा भांडं असं समोर घेऊनच बसायचं आहे आणि जेव्हा पण त्याची टरफलं वगैरे तुम्ही काढाल तर जिथल्या तिथे पिशवीमध्ये टाकायचे, जेणेकरून काय होईल इकडे तिकडे लादीवरती किंवा मग जिथे पण आपण क्लीन करायला बसतो तर तिकडे पसारा होत नाही आणि मग तो पसारा नंतर काढायलासुद्धा डिफिकल्ट होतो आणि कंटाळासुद्धा येतो. त्यामुळे जिथल्या तिथे तुम्ही क्लीन करून जर पिशवीत टाकलात ना तर तुमचं काम सोपं होतं, तुमची भाजीसुद्धा क्लीन होते आणि घरात अजिबात पसारा होत नाही आणि दिसायलाही छान दिसतं की तुम्ही छान प्रकारे भाजी क्लीन वगैरे करतायत. तर ही टिपसुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. मग ते लसूण क्लिनिंग करायचं असू द्या किंवा मग एखादा मटर सोलायचा असू द्या, तर इथे तुम्ही बघताय मी व्हिडिओमध्ये पावटा सोलत आहे. तर मी लगेचच पावटा सोलल्यानंतर त्याची टरफलं जी आहे ती लगेचच पिशवीत टाकत आहे. जेणेकरून काय होईल ना, मला पटकन ते असं कचऱ्यातसुद्धा टाकता येईल, इझी होतं आणि अशाने गोष्टी इझी होतात, पसारा होत नाही आणि कंटाळा येत नाही आणि कामं वाढत नाहीत मुळात आपली. नाहीतर आपण काय होतं ना, जिथल्या तिथे साफ करतो, कचरा तिथेच टाकतो आणि मग त्याच्याने कामंसुद्धा वाढतात. इथे बघा सगळा जो कचरा आहे तो मी एकत्रित पिशवीत गोळा केलेला आहे आणि अशीच ही पिशवी मी डस्टबिनमध्ये टाकून देणार आहे, जेणेकरून माझं काम सोपं होतं. त्यानंतरची टिप आहे, जेव्हा पण आपण किचनमध्ये भाजी वगैरे कट करतो किंवा मग कांदा किंवा लसूण वगैरे क्लीन करतो, तर अशा वेळेला ना काय करायचं, आपण एखादा किचनमध्ये छोटा डब्बा ठेवून द्यायचा आहे आणि त्या डब्यामध्ये एखादी छोटी पिशवी ठेवून द्यायची आहे आणि हा जो कचरा आपण क्लीन केलेला असतो कांद्याचा किंवा मग लसूण वगैरे जे काही आपण भाजी वगैरे कटिंग करतो तर त्याचा जो कचरा आहे ना तो लगेचच त्या छोट्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा. तर इथे मी एक छोटा डब्बा जो आहे तो किचनवरती ठेवते आणि त्यामध्ये अशा प्रकारे पिशवी टाकून ठेवते आणि जो काही कचरा माझा असतो किंवा भाजी कटिंग करताना वगैरे जे नको असलेला भाग असतो तो लगेचच मी तिथे त्या डब्यामध्ये टाकून देते. आणि प्रत्येक वेळेला आपल्याला डस्टबिन उघडून ते टाकणं थोडं डिफिकल्ट वाटतं, त्यामुळे आपण काय करतो किचनवरती तसंच जमा करून ठेवतो एका साईडला. तर ते न करण्यापेक्षा अशा प्रकारचे तुम्ही डब्बेसुद्धा वापरू शकता. त्यानंतरची टिप नंबर 3 आहे,
जेव्हा पण आपण किचनमध्ये काम करत असतो तर आपल्या किचनमध्ये जवळजवळ 1 ते 2 नळ असतातच आणि ते नळ आहे ना, आपण जर नेहमी स्वच्छ नाही केले तर त्याच्यावरती ना डाग पडतात, काळे दिसायला लागतात. कधी-कधी त्याला ना जंगसुद्धा पकडतो. तर अशा वेळेला तुम्ही रोजच्या रोज जर अशा प्रकारे क्लिनिंग केलीत ना, तर ते नळ स्वच्छसुद्धा राहतात आणि कोणतंही इन्फेक्शन होत नाही आपल्याला, कारण आपला सतत त्याच्यावरती हात असतो. दिवसभर आपण त्यातून पाणी घेत असतो, सगळ्या गोष्टी करत असतो. तर अशा प्रकारे जिथल्या तिथं तुम्ही क्लीन करायला शिका. त्यानंतर सिंक जे आहे, आपण दिवसभर भांडी घासत असतो, बऱ्याचशा गोष्टी आपण त्या सिंकमध्ये करत असतो आणि आपण ते सिंक जर तसंच ठेवून दिलं ना, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा वाससुद्धा येतो. त्याचबरोबर आजूबाजूला असं चिकट किंवा मग थोडंसं लबलबीत अशा गोष्टी दिसतात आपल्याला, ज्याच्याने आपल्याला थोडीशी घाणसुद्धा वाटते आणि इन्फेक्शनचे सुद्धा चान्सेस वाढतात. तर जेव्हा पण असे कामं तुमची आवरतात ना, तर लगेच तिथल्या तिथे क्लीन करायला शिका. सिंक असू दे किंवा मग किचनचा कपडा असू दे, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे क्लीन करायचं आहे. त्यानंतर सिंकमधून येणाऱ्या वासासाठी काय करायचं आहे, की एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे जुने पुराणे किंवा खराब झालेले लिंबू असेल, तर ते अशा प्रकारे उकळून घ्यायचे आणि ते जे पाणी आहे, ते तुम्ही सिंकमध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचं. जेणेकरून काय होईल, सिंकमध्ये वास येणार नाही. त्याचबरोबर जे सिंकचा जो पाईप असतो, तो चॉकअप होतो, तर तो चॉकअपसुद्धा होणार नाही आणि अशा प्रकारे जर केलंत ना, तर तुम्हाला चॉकअप होण्याआधी तुम्ही त्या गोष्टी क्लीनसुद्धा करू शकता. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा.